नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मी जीसीसी टीबीसीचा जो काही रिझल्ट लागला होता त्या संदर्भातला एक व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की तुम्ही जे काही फेल झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही री एक्झाम होणार आहे त्या संदर्भातला व्हिडिओ बनवा किंवा काही अजून काही त्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी एक व्हिडिओ तुम्ही नक्की बनवा. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ मी जास्त मोठा नाही करणार आहे कारण तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांना मी थोडक्यात उत्तरे देऊन तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत तर पुन्हा एकदा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजेच की रिपीटेड एक्झामचे फॉर्म कधी निघतील किंवा री एक्झामचे फॉर्म कधी निघतील, त्याची फीज वगैरे किती असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची एक्झाम कधी असेल. तर पहिली जी गोष्ट आहे री एक्झामसाठी म्हणजे रिपीटेड एक्झामसाठी जे काही फॉर्म्स जे आहेत ते 14 मार्च पासून सुरू झालेले आहेत. त्याची जी काही लास्ट डेट आहे ती 18 मार्च आहे. ओके, म्हणजेच आज 16 आहे, उद्या 17 आणि 18 मार्च. ओके, तुम्हाला काय करायचंय, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे एक्झाम फॉर्म भरले होते म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये भरले होते त्या इन्स्टिट्यूटवाल्यांशी कॉन्टॅक्ट करायचे. तुमचे जे कोणी सर किंवा मॅडम असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यांना सांगायचंय की मला री एक्झाम द्यायची. री एक्झाम देताना कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागत नाहीये कारण ऑलरेडी तुमचं तिथे सगळे जे काही डिटेल्स असतात ते सबमिट असतात. तुम्हाला फक्त त्यांनी जी सांगितलेली जी री एक्झामची फीज आहे ती फीज तिथे पे करायची आणि तुमचं नाव तिथे नोंदवायचंय की त्याच्यानंतर एक नॉर्मल क्लिक असते म्हणजे त्यांचं जे काही असेल काम ते योग्य रीतीने करून तुमचा री एक्झामचा फॉर्म जो आहे तो भरून देतील. आता त्याच्यानंतर आला फीजचा प्रश्न. तर फीज बद्दल मी तुम्हाला असं डिटेल नाही सांगू शकत आहे. मी काय कोणीही तुम्हाला डिटेल नाही सांगू शकत आहे. फीज जी आहे ती इन्स्टिट्यूट वाईज एरिया वाईज जी वेगवेगळी घेतली जाते त्याबद्दल आपण त्याच्यावर आक्षेप नाही घेऊ शकत आहे. त्यानंतर राहिला प्रश्न तुमची एक्झाम कधी होईल. तर तुमची एक्झाम जी आहे तर माझ्या अंदाजानुसार तुमची एक्झाम एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. मी अंदाज आणि शक्यता म्हणते, शुअरली मी सांगत नाहीये कारण अजून पूर्णपणे फॉर्मच भरलेले नाहीयेत. म्हणजे लास्ट डेट अजून झालेली नाहीये कारण लास्ट डेट झाल्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला ते कळतं की तुमची एक्झाम कधी असणार आहे. तुम्हाला काय करायचं, तुम्ही एक अंदाज बांधा की तुम्हाला 15 ते 20 दिवस किंवा एका महिन्याचा वेळ तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळू शकतो. पण माझ्या अंदाजानुसार तुमची एप्रिलमध्ये एक्झाम असू शकते. ओके, म्हणजे आता जर तुम्ही फॉर्म भरता तर तुम्हाला साधारण 20 ते 25 दिवस प्रॅक्टिससाठी मिळतील. ओके, अशा पद्धतीने तुम्ही रिपीटेडच्या संदर्भातलं जे काही आहे ते करू शकता. आता त्याच्यानंतरचा दुसरा एक प्रश्न होता की मॅडम मी पॅसेजमध्ये फेल झालेलो आहोत तर मग माझा पूर्ण पेपर होईल का. तर हो, असं काही नसतं की समजा उदाहरणार्थ तुम्ही स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये एक्झाम देता तर स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये एक्झाम देत असताना जर समजा तुम्ही एका सब्जेक्टमध्ये जर फेल झालात तर कॉलेजमध्ये एटीकेटीचा फॉर्म भरून तुम्ही तो एक सब्जेक्ट देऊ शकता. पण टायपिंगमध्ये तसं नसतं. जर तुम्ही एका टॉपिकमध्ये एका प्रश्नामध्ये समजा ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा ईमेल लेटर आणि स्टेटमेंट याच्यामध्ये तर सहसा कोणी फेल नाही होते कारण त्याची एकत्र पासिंग होते. फेल जर झालं तर ते ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि पॅसेजमध्ये होतात. जर तुम्ही ते एका ह्याच्यामध्ये फेल झालात तर तुम्हाला पूर्ण पेपर नव्याने द्यावा लागतो. ओके, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तोच फॉर्म तुम्ही री एक्झाम फॉर्म म्हणून भरू शकता. आता दुसरी जी गोष्ट आहे, कधी कधी मुलांचा असाही प्रश्न असतो की मी तर पूर्ण पॅसेज लिहिला होता मग तरी सुद्धा मला 0 मार्क्स का मिळाले. तर तुम्ही हा जो प्रश्न आहे जसा तुम्ही मला विचारलात सेम प्रश्न तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये विचारायचा आहे. त्यांच्या हातामध्ये एवढं असतं की तो जो पॅसेज जो आहे तो तुमचा कुठे चुकला, काय चुकला हे तुम्हाला ते दाखवू शकतात. त्यांना बोर्डाकडनं मिळतं. तुमचा पॅसेजचा जो काही प्रिव्ह्यू आहे तो ते तुम्हाला दाखवू शकतात म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आणि दुसरी गोष्ट तर मी तुम्हाला सांगेल की असं कधीही बोर्डाकडनं होत नाहीये की कुठल्या तरी मुलाचं नुकसान होणार. मग तुम्ही फक्त एवढा अंदाज लावा की तुम्ही पूर्ण पॅसेज लिहिला होता
पण त्या पॅसेजमध्ये जर 24 पेक्षा जर जास्त चुका जर असतील तर तुम्हाला 0 मार्क्स दिले जातात. आणि ही जी गोष्ट आहे ती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, की जर पॅसेजमध्ये तुम्ही पूर्ण जरी लिहिला आणि जर त्या पॅसेजमध्ये तुम्ही 24 पेक्षा जास्त जर चुका जर केल्या तर तुमचा रिझल्ट 0च येणार. मग जर तुम्हाला जर शुअर असेल तर तुम्ही रिचेकिंगचा फॉर्म टाकू शकता. रिचेकिंगची पण फीज असते आणि मग त्याच्यानंतर जर खरंच जर तुमचं जर काही जर चुकलं नसेल तर तुमचा पासचा रिझल्ट येऊ शकतो. पण जर तुम्ही 24 पेक्षा जर जास्त जर चुका जर केल्या असतील तर मग पुन्हा तुमचा फेलचाच रिझल्ट येणार. एवढी मात्र खात्री आहे. त्यानंतर इतर काही गोष्टी होत्या, असे वेगवेगळे प्रश्न होते, पण महत्त्वाचे हे जे काही आहेत ते 2 प्रश्न होते. त्यानंतर जर तुम्हाला मराठीचं जर आय-एस-एम जर हवा जर असेल, तर तुम्ही आय-एस-एमसाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा. त्या टेलिग्राम चॅनलवर मी खूप सारे तुमच्यासाठी व्हिडिओज टाकलेले आहेत. त्याच्यानंतर तिथे मी लिंक दिलेली आहे आय-एस-एमची. तिथून आय-एस-एम तुम्ही डाउनलोड करा मराठीसाठी आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला लेसन हवे असतील तर लेसन सुद्धा मी व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पहा. समजा तुम्हाला व्हिडिओ बघायचा कंटाळा आला असेल, कुठले विद्यार्थी जे आहेत ते ऑब्जेक्टिव्हमध्ये फेल झाले असतील, तर मी तुमच्यासाठी टेलिग्रामवर ऑब्जेक्टिव्हच्या पी-डी-एफ सुद्धा टाकलेल्या आहेत. त्या तुम्ही पी-डी-एफ ज्या काही आहेत त्या डाउनलोड करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला जर मी बनवलेली पुस्तकं हवी असतील, मी 500 ऑब्जेक्टिव्ह मराठीचं एक बुक बनवलेलं आहे. त्यानंतर 500 ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचं बुक बनवलेले आहेत. त्यानंतर मराठीचं मी लेसन, पॅसेज यांच्यावर आधारित मी एक मराठीचं सेपरेट बुक बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्लिशचं सुद्धा लेसन म्हणजे स्टेप बाय स्टेप कशी प्रॅक्टिस करायची याच्यासाठी सुद्धा मी इंग्लिशचं सुद्धा लेसन आणि प्रॅक्टिससाठी पॅसेज असणारे एक बुक बनवलेले आहेत. अशी टोटल 4 पुस्तकं मी तुमच्यासाठी बनवलेली आहेत. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. जर तुम्हाला ते पर्चेस करायचे असेल तर तुम्ही ते पर्चेस करू शकता. नक्कीच त्या पुस्तकांचा तुम्हाला फायदा होईल, तुमचं नुकसान होणार नाही आहे. त्यानंतर आता दुसरी एक गोष्ट, ज्यांना नवीन ॲडमिशन घ्यायचे जे पास झालेले आहेत, समजा जे इंग्लिश 30 मध्ये पास झालेले आहेत, त्यांना इंग्लिश 40चा फॉर्म भरायचे किंवा ज्यांचं इंग्लिश 30-40 झालेलं आहे, ज्यांना मराठी 30चा फॉर्म भरायचा आहे, तर त्याची सुद्धा लिंक चालू झालेली आहे. ओके. तर तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा फॉर्म भरून घ्या. कारण एप्रिलची लास्ट डेट असणार आहे. एप्रिलमध्ये 15 किंवा 16-17 पर्यंत याचे फॉर्म्स तुमच्याकडनं घेतले जातील. जर तुम्ही वेळेवर फॉर्म जर नाही भरत आहे, तर मग तुम्हाला लेट फी भरून तुम्हाला ते फॉर्म भरावे लागतील. त्यापेक्षा आत्ताच जर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जर करतात आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे लागतील, त्यानंतर तुम्हाला फीज वगैरे हे लागण्यासाठी अजूनही मार्च महिन्याचे काही दिवस आहेत. कारण मी तुम्हाला सांगेल, की एप्रिल महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या आतच तुमचे जे नवीन ॲडमिशन्स आहेत, त्याचे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत. म्हणजे साधारण जर आजची जर 15 तारीख आहे, तर 1 महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडे नवीन फॉर्म किंवा नवीन ॲडमिशन घेण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर त्याची एक्झाम कधी असेल? जर तुम्ही आता एप्रिलमध्ये जर फॉर्म जर भरतात आहे, तर मग त्याची एक्झाम तुमची जूनमध्ये असेल. मग तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिससाठी 2 महिने तुम्हाला भेटून जातात आहे. ज्यांनी इंग्लिश 30ची एक्झाम दिलेली आहे, त्यांनी 40ची द्या. ज्यांचं 30 आणि 40 इंग्लिश झालं असेल, त्यांनी मराठी 30 द्या. मी असं तुम्हाला का सांगते? एक टायपिंग केली म्हणजे तुम्हाला जॉब मिळणार नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये जसं तुम्हाला इंग्लिश येणं महत्वाचं आहे, तसंच तुम्हाला मराठी येणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे जास्तीत जास्त ज्या काही व्हॅकन्सीज असतात त्या मराठी टायपिंगवर असतात ते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करा किंवा तुम्ही प्रायव्हेट जॉब करा. टायपिंग हा सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला वेगळा असा ऑप्शन नाही आहे. आणि ही जी काही गोष्ट असते ती वेळ असतानाच तुम्ही करणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये काहीही नसतं. पुन्हा एकदा मी सांगेल, पैसे तुम्हाला कमवता येतील, पण गेलेली वेळ जी आहे ती तुम्हाला कमवता येणार नाही. कारण जेव्हा तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची व्हॅकन्सी निघते तुमच्या एरियामध्ये, तुमच्या लोकेशनमध्ये, त्यावेळेला तुमच्याकडे हे जे
सर्टिफिकेट्स असतात ते सर्टिफिकेट उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळे तुम्ही हवा तो फॉर्म भरू शकत नाहीये किंवा तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटी मिळालेली असती ती तुम्हाला ग्रॅब करता येत नाहीये. फॉर एक्झाम्पल 10वी झाल्यानंतर तुम्ही MSCIT करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही टायपिंग करता ते तर तुमचा वेळ वाचेल. कारण हे जे काही गव्हर्नमेंटचे कोर्सेस असतात ते त्यांचे सर्टिफिकेट येण्यासाठी ठराविक कालावधी आपल्याला लागतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला टायपिंग करायची जर असेल तर तुम्हाला 3 टायपिंग करायची. इंग्लिश 30, इंग्लिश 40 आणि मराठी 30. मग विचार करा एक कोर्स जर 6 महिन्याचा तसे 3 कोर्स करण्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला द्यावा लागेल. मग जर वेळ जर तुम्ही योग्य ठिकाणी जर वापरला तर तुम्हाला आलेली जी काही वॅकन्सी असते तिथे तुम्हाला फॉर्म भरता येतो. पण मुलं काय करतात, एकदा 10वी पास झालं, की जे काही उरलेले जे काही 2 महिन्याची सुट्टी असते ती वाया घालवतात. त्याच्यानंतर 12वी नंतर सुद्धा ते त्यांचा वेळ वाया घालवतात. म्हणजे हे जे काही 5 वर्ष असतात ग्रॅज्युएशनपर्यंतचे ते काहीही करत नाहीये. काहीही करत नाही म्हणजे काही करतात. पण काय करतात, कॉलेज टू घर, घर टू कॉलेज एवढंच करतात ते. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाता, ग्रॅज्युएशन नंतर नोकरीसाठी जाता, तेव्हा तुम्हाला कळतं, की नुसती कॉलेजची डिग्री महत्त्वाची नाहीये, तर त्याच्यासोबत मला एक्स्ट्रा स्किल येणं सुद्धा गरजेचं आहे. एक्स्ट्रा स्किल म्हणजेच काय, कॉम्प्युटर स्किल. हे आजकालच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून सुद्धा तुम्हाला ही जर गोष्ट जर कळली जर नसेल, तर नक्कीच तुमच्या येणाऱ्या जो काही आयुष्य आहे तो नक्कीच तुमचा खडतड होणार आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट जशी मी तुम्हाला सांगते तसंच जे तुमच्यापेक्षा वयाने जे कोणी लहान आहेत, की ज्यांची आता 10वी झालेली आहे, ज्यांची कोणाची आता 12वी झालेली आहे, तर त्यांना तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून किंवा एक चांगला माणूस म्हणून किंवा एक चांगला भाऊ म्हणून किंवा चांगली एक बहीण म्हणून तुम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कधी-कधी काय होतं सगळ्यांचं असं ठरलेलं एक वाक्य असतं, "अरे, जर मला हे जर अगोदर कळलं असतं ना, तर नक्कीच मी केलं असतं." मग हे कळण्याची तुम्ही वाट बघू नका किंवा कोणीतरी मला हे सांगेल याचीही वाट बघू नका. तुमचा जो ग्रॅज्युएशन पर्यंतचा जो कालावधी आहे, तोपर्यंत तुम्ही हे जे काही कोर्सेस आहेत कॉम्प्युटर रिलेटेड ते तुम्ही करा आणि केल्यानंतरच तुम्हाला जो काही योग्य जो जॉब आहे तो मिळेल. कारण प्रत्येकाची एक तक्रार असते, की "अरे, आता ना चांगले जॉबच राहिलेले नाहीयेत." पण एक गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे का? जॉब्स आहेत, पण त्या जॉबसाठी पण त्या जॉबसाठी लागणारं जे स्किल आहे, जे क्वालिफिकेशन आहे, ते तुझ्याकडे आहे का? म्हणजे चांगले जॉब आहेत, पण त्या जॉबसाठी तू कॅपेबल आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करा. मी जास्त व्हिडिओ लेंदी नाही करत आहे. मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलेले आहे. फक्त एवढंच तुम्हाला माझी रिक्वेस्ट असणार आहे, की वेळेच्या आधी सगळ्या गोष्टी करत जा. वेळ गेल्यानंतर तुमच्या हातात फक्त आणि फक्त पश्चातापच राहणार आहे. आणि माझे जर मी बनवलेले व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असतील, तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर काही जर तुमच्या शंका जर असतील, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.